दुचाकीला चारचाकीची धडक देऊन दुचाकीवरील व्यावसायिकाकडील 2 लाखाची रोकड आणि 2 मोबाईल असा 2,17,000चा ऐवज लुटल्याची घटना नगर मनमाड महामार्गावरील मारुतराव घुले पाटील कॉलेजच्या समोर घडली आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अनोळखी चौघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। अविनाश लक्ष्मण मांडगे यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे। गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्ह्याच्या तपासासाठी स्वतंत्र पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू असताना तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा लावून प्रकाश रावसाहेब उमाप, प्रतीक सतीश सुडके, तुषार अनिल मोरे, बादल राजू बोराडे, ओमकार ईश्वर कोरेकर यांना त्यांच्या कारसह ताब्यात घेतलं असता कारमधून उग्र स्वरूपाचा वास आल्यानं कारची झडती घेतली असता कारमध्ये सुमारे 4.5 किलो गांजा मिळून आल्यानं तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गायधनी, दत्तात्रय जपे, सुनील शिरसाट, दिनेश मोरे, अहमद इनामदार, भानुदास खेडकर, सुधीर खाडे, सूरज वाबळे, संदीप धामणे, शिरीष तरते, दत्तात्रय कोतकर, बाळासाहेब बापसे, सुमित गवळी, सतीश त्रिभुवन, सतीश भावर यांच्या पथकानं आणि मोबाईल सेलचे राहुल गुंडू आणि नितीन शिंदे यांनी केली आहे। तोफखाना पोलीस स्टेशन ते 11/6/2024 रोजी बोलेगाव हद्दीमध्ये आम्ही पकडलेल्या आरोपींनी एका फिर्यादीला गाडीने पाठीमागून धडक देऊन त्याला पाडून त्याच्याकडचे 2 लाख आणि 2 मोबाईल असे हिसकावून त्या डिक्कीतून घेऊन गेले होते। त्या गुन्ह्याचा तपास करत असताना माननीय SP सर, ॲडिशनल सर आणि DYSP सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे डिटेक्शन टीमचे अधिकारी PSI पाटील, त्यांची टीम जपे, बाकी इतर सर्व अंमलदारांनी तपास दुसऱ्या दिवशी तात्काळ 12 तासाच्या आत आम्हाला 2 आरोपींविषयी माहिती मिळाली। त्या 2 आरोपींना उचलल्यानंतर त्यांच्याकडून पुढील आरोपींची माहिती मिळाल्यानंतर बाकीचे 3 आरोपीही पकडले आणि सोबत गुन्ह्यात जी वापरलेली गाडी होती होंडा सिटी ब्लॅक कलरची, तीही गाडी ताब्यात घेतली आहे। सदर गाडीची आम्ही झडती केली असता त्या गाडीमध्ये आम्हाला जवळपास 4.5 किलो गांजा मिळालेला आहे। NDPS ॲक्ट अंतर्गत आम्ही त्यांच्यावर स्वतंत्र कारवाई करून त्यांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि 2 आरोपीला दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केलेली आहे। हे बाकी 3 आरोपी आम्ही नंतर वर्ग करून पुढील तपास करीत आहोत।